नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्यामधील अध्याय 12वा. अधिक मासामध्ये जर आपण अधिक मासाची पोथी पठण किंवा श्रवण केले तर आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. तसेच अधिक मासाचे पुण्यफळ देखील आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. प्रथम वंदुनी विनायकास प्रार्थना केली तयास साह्य या कार्यास करीबा मोरया. सरस्वती देवी शारदे, आशीर्वाद तुझा असू दे, कार्य पूर्णत्वा जाऊ दे अधिक मास पोथीचे. माझ्या मनी दृढ विश्वास, सद्गुरु उपेते पाठीस, मी केवळ त्यांचा दास, करते करविते ते एक. नारद पुसते नारायणासी, पुढे काय घडले कथेसी, ते सांगावे मजसे, आतुरता लागली असे. नारायण ऋषी म्हणती, ब्रह्मसुता कशीही आर्तता, अर्जुन चित्ता लागली होती कथा, ऐकता ती कृष्णमुखे. नारायणाने जे नारदासी, कृष्ण कथिले पांडवासी, तेच सांगतो तुझसी, ऐक ध्यान देऊन या. चिंता रोग लागला तिने, त्यागले अन्न पाण्यास, केवळ एकच मनी ध्यास, शिवनाम ते जपे. काळ सर्प गिळावायस टपलेला असतो प्रत्येकास, त्याने केला तिचा ग्रास, सरता आयुष्य सीमा ती. देह त्यागुनी आत्मज्योती, चालली असती उद्वगती, शीघ्र आकर्षित झाली ती, द्रुपद आयोजित यज्ञकुंडात. त्या समयी तो द्रुपद राजा करीत असता यज्ञकाजा, आकर्षित झाला आत्मा तिचा, सत्वर यज्ञकुंडी त्या. द्रुपद राजाच्या यज्ञकुंडी धरती झाली नतमस्तक, कन्यारूपे ती गोमटी, प्रकट झाली मेधावती. प्रारब्धाचे भोगया भोग, धारण करुणी नवे अंग, कुंडातुनी तेजस्वी अंग, धरती झाली तपस्विनी ती. ती द्रौपदी कन्या सुंदर रूपाची, होता ती उपवर, त्याने मांडले तिचे स्वयंवर, अर्जुने गेला त्या स्थानी. अर्जुनाने मत्स्यभेद केला, पणासहित जिंकले तिला, तिच्या रूपे तुम्हा झाला लाभ तो पत्नीचा. पूर्वजन्मी त्या मेधावतीला, शिवशंकरे जो वर दिला, तो या जन्मी सुफळ झाला, पत्नी 5 पतींची. पांडवासवे ती भोगी राज्य, घालवले ते दूतात, प्रारब्धाने आले भटकंती, राणी वनी तयांच्या. प्रारब्ध भोग असेच असते, ते कोणास ना चुकते, कर्मफळाची हीच नीती आहे देवा घरची. त्या गतजन्मी जो अपराध केला, या जन्मी तो भोग आला, स्वतः सहित ती पतीला रानावनात फिरवितेसे. अविलना ती पुरुषोत्तमाची, व्रते टाळली मलमासाची, वाणी सत्य दुर्वासांची, झाली पाया जन्मे. हरिहर नावे 2, तत्वे माझी एकची जाण, याचे न राहता स्मरण, दोष दिले पुरुषोत्तमा. इने केली अविलना त्या मलमासाची पुन्हा पुन्हा, मनोनियाच दुर्बुद्धी दुःशासनाला, झाली तैसी विपरीत. केस ओढीत भरसवेत दुःशासने, आणले द्रौपदी प्रत, 5 पती असूनी तिच प्रत, त्राता न उरला एकही. तेव्हा आठविला देव म्हणे, देवा धाव पाव, पतिव्रतेवर पडती घाव, वासनांध नरधमांचे. वस्त्रास तिच्या घालता हात, ती झाले डाव फोडत, धाव पाव श्रीकृष्ण करी रक्षण अबलेचे. मला न उरला वाली कोण, संकटी धावून करील रक्षण, चक्रपाणी एका तुझ्या वाचून, तू दिनांचा कैवारी. भक्त सखा श्रीहरी, अपराध तो क्षमा करी, धाव घेई दयाळा, तिची आर्त हा काय कथा. करुणा उपजली माझ्या चित्ता, मी अनंत वस्त्रनिशी पूर्वित झालो तिला, क्षणात वस्त्रे तिची ती, दुःशासन जरी ओढी क्रोधाने. मी पुरवली अनंत वस्त्रे जाण, लाज राखली सतीची, जो मजला अनन्य शरण, त्यांचे संकटी मी रक्षण, करतो सत्वर धाव घेऊन, साक्ष याची ही आसे. जे का अनन्य शरणांगत, ते मजला आवडते भक्त, मी केवळ भक्ती पाहत, धावत असे मदतीला. नको भेद नको निंदा, सकलांनाही तुम्ही वंदा, शरणांगतास सौख्य संपदा, लाभे माझ्या या कृपेने. माझे भक्त मला किती प्रिय, सांगू अर्जुनासी, मी लक्ष्मीसह पाठी ठेवून धावे त्यांच्याकडे. माझे भक्त पडता संकटी, दुःखित होये मनोचित्ती, त्यांना पाहून दुःखी पीडित, अश्रू येती नयनात. युधिष्ठिरासह पांडव म्हणती, पाठीस असता केशव, आम्हा समस्तास भोगानुभव, काय कारणे मिळत असे. त्यांचे ऐकून त्या बोला, हसू आले श्रीकृष्णाला, तो म्हणे, अर्जुन द्रौपदीला का न आठवे उशाप,
पाच पती राहिले लक्षात, उशाप मात्र गेला विस्मरणात. आठवण त्यांची करून देत कृष्ण ठेवी प्रस्थान. तेव्हा धर्म, भीम, अर्जुन, नकुल सहदेव दोघे जण धरिले द्रौपदीने हरिचरण, क्षमा याचना करीताती. पती कृष्ण आम्ही दोषी, अपराध घडला जो आम्हासी, आम्ही दुर्लक्षिले मलमासाशी, क्षमा करी बा दयाळा. लेकरांचे अक्षम्य अपराध, पोटी माता घालती पहा किती. तू तर हरी जगजेठी, मायेबाप सकलांचा. आता तू जैसे बोधशील तेच आम्ही करू आचरण, करुणी जोडू पुण्यबळ त्या अधिक. कृष्ण म्हणे येईल खास आता लवकर अधिक मास, त्या मासी पुजुनी पुरुषोत्तमास, पुण्य जोडा पदरात. मलमास लागता जाण स्नानोपवास करा, पुरुषोत्तमाचे नित्यस्मरण करा भक्तिभावाने. काया वाचा आणि मने, इंद्रिय बुद्धी अहंकाराने, कर्मे घडतीने ती जीवाने, पुरुषोत्तम मास अर्पावे. कृष्ण म्हणे द्रौपदीला, तू भगिनी प्रिय मला, तू या पुरुषोत्तम मासाला व्रताचरण करी आम्हास हवे. तुम्ही करता या व्रताला, भेद न राहील मनाला, संतोष होईल दुर्वासाला, आचरता तुम्ही व्रत. सांगून व्रताचरणाचा विधी, मने न दवडा ही संधी, सारा दूर सर्व उपाधी, करा व्रताचरण. ऐसा हितकारी बोध केला, श्रीकृष्ण द्वारकेस गेला. पुढे येता अधिक मासाला, पांडवांनी केले पूजन ते. त्याच पुण्य प्रभावाने राज्यवैभव मिळे फिरुनी, सुखी झाले व्रताचरणी पांडव परम भाग्याने. जेव्हा ती हरिकृपा झाली, वनवासाची दुःखे सरली, राजगादी ही परत मिळाली, कृष्ण कृपेने पांडवासी. ब्रह्म नारद पुराणातील पांडवांचा उपदेश कृष्णांचा, अध्याय अधिक मास महात्म्याचा पुन्हा येथे झाला असे. अरुण विनवणी करी खास, स्वीकारा प्राकृत दर्शनास, 12वा अध्याय हरिचरणास प्रेमभावे समर्पित. इति श्री अधिक मास महात्मे द्वादश अध्याय समाप्त. श्रीकृष्ण परमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता या अध्यायाचा मराठी भावार्थ काय आहे ते आता आपण जाणून घेऊया. श्री अधिक मास महात्मे अध्याय 12वा. पुरुषोत्तम मासाचे महात्मे. नारदांनी नारायणला आणि अर्जुनाने श्रीकृष्णाला हाच प्रश्न विचारला की त्या मेधावतीचे पुढे काय झाले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, त्या विप्रकन्येला घोर असा चिंता रोग लागला. तिला अन्नपाणी गोड लागेना, आता आपले पुढे कसे होणार या चिंतेत ती असतानाच पुढे एका काळसर्पाने तिच्यावर घाला घातला आणि ती मरण पावली. तिचा आत्मा उद्गतीने वर जात असतानाच अचानकपणे तो द्रुपद राजाच्या नगरीत चालू असलेल्या यज्ञाच्या पवित्र अग्नीकडे ओढला गेला. त्या यज्ञकुंडातून एक तेजस्वी कन्या प्रकट झाली. द्रुपद राजाच्या यज्ञातून लाभलेल्या त्या कन्येचं नाव द्रौपदी असे ठेवले. ती उपवर होताच राजाने तिचा स्वयंवर मांडला आणि त्या स्वयंवराला अर्जुन तेथे आला. त्याने मत्स्यभेदाचा पण जिंकला आणि तिच्या रूपाने तुम्हा पाचही पांडवांना द्रौपदी पत्नी म्हणून मिळाली. ती तुम्हा 5 पांडवांची राणी झाली. परंतु तिच्या हातून पूर्वजन्मी पुरुषोत्तमाची म्हणजे मलमासाची अवहेलना झाली होती. तिने जे दुर्वासांचे वचन अमान्य केले आणि हरिहरात भेद केला, म्हणून दुःशासनाला तशी दुर्बुद्धी झाली आणि तिच्यावर भर सभेत वस्त्रहरण होण्याची वेळ आली. यावेळी जेव्हा तिने माझा धावा केला, तेव्हा मीच तिला अनंत वस्त्रे पुरवून तिचे लज्जारक्षण केले. तेव्हा पांडवांनी विचारले, हे केशवा, अरे तू आमच्या पाठीशी असताना आम्हाला हा वनवास का भोगावा लागतो आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, ही सारी त्या मलमासाच्या अवहेलनेची परिणिती आहे. आता तुम्ही असे करा की लवकरच अधिक मास येतो आहे, तेव्हा त्या मासात व्रत वैकल्ये, जपतप, ध्यान, दान आणि पूजा करा व त्याची कृपा प्राप्त करून घ्या. त्या अधिक मासाचे व्रताचरण केल्याने भगवान पुरुषोत्तमाची तुमच्यावर कृपा होईल. दुर्वासांनाही संतोष होऊन ते तुम्हास उत्तम आशीर्वाद देतील. असे म्हणून त्या अधिक मासात काय करायचे हे सांगून तो द्वारकेचा राणा परत गेला. पुढे आलेल्या अधिक मासात पांडवांनी पूजा अर्चा आणि व्रताचरण केले. त्या पुण्य प्रभावाने पांडवांना पुन्हा त्यांचे राज व वैभव परत मिळाले. इथे श्री ब्रह्मनारदी पुराणातील अधिक मास महात्म्याचा पुरुषोत्तम मासाचे महात्मे वर्णन करणारा 12वा अध्याय पूर्ण होतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.